आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील महिलेची पालकमंत्र्यांनी केली पाहणी। जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले कौतुक। मिरजमध्ये आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय रुग्णालय येथे भेट दिली। प्रसूती पश्चात कक्षातून दिनांक 3 मे 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे येथील कविता समाधान आलदर या महिलेचे 3 दिवसाचे बाळ अज्ञात महिलेने घेऊन गेल्याची घटना घडली। 2 दिवसातच पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून बाळ आईकडे सुपूर्द केले। आज मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बाळाची आणि त्याच्या मातेची विचारपूस केली। यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणेल गिल्डा, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय अधीक्षक प्रियंका राठी, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते। रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे बसवण्यासाठी तसेच रुग्णालयाची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी आश्वस्त केले। बाळ चोरी प्रकरणाचा तपास त्वरेने करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी या पथकातील सर्वांचा सत्कार केला। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।